नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक परीक्षेची तयारी करणारे आपल्या युट्यूब चॅनलवर असल्यामुळे आपण या परीक्षेची सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती देणार आहोत. जर तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर ही परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. या परीक्षेमध्ये थोडीशी चेंजेस झालेले आहेत. त्या चेंजेस बद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नेमकं जाहिरात काय आहे, जाहिरात अभ्यासक्रम काय आहे, त्यानंतर जागा किती आलेल्या आहेत आणि जागा किती येणार आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहिरात येणार आहे का, विभागावाईज जाहिरात येणार आहे का, पगार किती असतो, याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या जाहिरात म्हटलं तर सहसंचालक लेखा कोषागारे पुणे विभाग पुणे याच्यामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जाहिरात आल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही सदर जाहिरात कशी असणार आहे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर कनिष्ठ लेखापाल या पदाच्या पुणे विभागामध्ये 75 जागा आलेल्या आहेत आणि कोकण विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो विभागावाईज जाहिरात असते. साधारण 250 पदसंख्या येणार आहे कोकण विभागामध्ये. लक्षात घ्या, अपडेटेड राहा. जाहिरात लवकरच ती पण प्रसिद्ध होणार आहे. तुम्हाला कोणत्या विभागामध्ये जाहिरात या परीक्षेसाठी फॉर्म भरायचे तुम्ही निश्चित करून टाका. आपली याची सुद्धा बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. साधारण 3 महिन्याची बॅच ठेवलेली आहे. 3 महिन्यामध्ये टीसीएस पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे. टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे ही सुद्धा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात ही 31 डिसेंबर 2024 रोजी 5 वाजल्यापासून या जाहिरातीसाठी अर्ज करता येणार आहे. सादर करण्याची शेवटची मुदत आहे 30/1/2025. 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि 30/1/2025 रोजी अर्जामध्ये पेमेंट सुद्धा करायचं आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात संपूर्ण पाहायची असेल तर इथे वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. आता मी पुढे सांगणारच आहे. त्याप्रमाणे आरक्षणानुसार पदसंख्या सुद्धा दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या, आरक्षणानुसार तुम्हाला पदसंख्या इथे दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला इथे सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाकडे जाणार आहोत. अभ्यासक्रम, वयोमर्यादा या गोष्टीकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. या जाहिरातीसाठी कागदपत्र काय लागतात हे विचारलेलं आणि महत्वाचे कागदपत्र बघा. एसएससी तत्सम शैक्षणिक, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र, एमएससीआयटी अथवा समकक्ष प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जातीचं प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल माजी सैनिकांचं प्रमाणपत्र, खेळाडू असेल खेळाडू, विवाहित स्त्रीच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे, मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी लागणारा शुल्क ओपन साठी 1000, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढा प्रवेश शुल्क लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष आपल्याला जे महत्वाचं आहे ते सांगतोय मी तुम्हाला. ही परीक्षाचं पॅटर्न काय आहे खूप महत्वाचं आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम पॅटर्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो. परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर सरळ सेवा पॅटर्न ठेवलेला आहे. या अगोदर थोडस वेगळा होता पण या परीक्षेसाठी चेंजेस होऊन सरळ सेवा पॅटर्न ठेवलेला आहे, जो की आपण तलाठीला जसा असतो त्या पद्धतीनेच आहे. तर पॅटर्न मध्ये मराठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या धर्तीवर 25 प्रश्न, 50, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 24 दुनी 50 म्हणजेच 50 गुण असणार आहेत. त्यानंतर इंग्रजी 25 प्रश्न, 2 प्रति प्रश्न 2 म्हणजे 50. सामान्य ज्ञान पदवीवर आहे. सामान्य ज्ञानचा सिलेबस आपण खाली पाहणारच आहोत. सेम 50 म्हणजे प्रत्येक विषय हा 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 गुणाला 50 मार्क. एकूण टोटल मार्क जर बघितले तर मित्रांनो 200 गुण आहेत आणि या 200 गुणाला त्यांनी दिलेला वेळ आहे 120 मिनिटाचा म्हणजेच 2 तासाचा. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे बघू आपण. कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेणार आहे. ही परीक्षा कोण घेणार आहे? ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून
आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 अंतिम सत्र या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काठिण्यता तपासात घेऊन नॉर्मलायझेशन पद्धती निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आणि ही परीक्षा घेणार आहे मित्रांनो TCS. तुमच्या पुढे जर महत्वपूर्ण कोणती गोष्ट असेल, परीक्षा कोण घेणार आहे हे जर बघितलं तर TCS घेणार आहे ही परीक्षा. विद्यार्थी मित्रांनो, पॅटर्न नुसार शिकायचं असेल, आपलं पॅटर्नच वेगळं आहे मित्रांनो, त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. जे विद्यार्थी टायपिंग झालेले आहेत, पदवी झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही या कोर्सला सुद्धा जॉईन करू शकता. कनिष्ठ लेखापाल स्पेशल बॅच असणार आहे. या बॅच मध्ये गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, GS GK जे की तांत्रिक विषय सहित म्हणजे याला जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणात तुम्हाला विचारलं जाणार आहे शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार या अर्थ व त्याचे उतार्यावरील प्रश्न सुद्धा उत्तरे द्या असं सुद्धा विचारलं जाणार आहे. सेम इंग्रजीमध्ये सुद्धा कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ ऍडम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेजवर एक पॅसेज असेल, 3-4 प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या पॅसेज मधून विचारले जाणार आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढे जो काही GS चा सिलेबस आहे त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर चेंजेस केलेले दिसत आहेत. भारतीय संघ, लक्षात घ्या, भारतीय संघ, राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी. घटना कशी तयार झाली व घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्रे व राज्य संबंध, निधर्म राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार, कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य, कर्तव्य, विविध समस्या इत्यादी. म्हणजे भारताची राज्य घटना यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच विधानसभा व लोकसभेवर सुद्धा प्रश्न येणार आहेत. आधुनिक तसेच भारताचा इतिहास सुद्धा तुम्हाला विचारला जाणार आहे. भारताचा, महाराष्ट्राचा भूगोल असेल, पर्यावरण हा घटक त्यांनी आवर्जून ठेवलेला आहे. त्यानंतर विज्ञानामध्ये त्यांनी जे काही सर्वच विज्ञान ठेवलेलं आहे, जवळपास सर्वच विज्ञानावर प्रश्न असणार आहे. अर्थव्यवस्था सुद्धा, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार 2005 100% 5 ते 10 क्वेश्चन या घटकावर सुद्धा असणार आहेत, जे की माहितीच्या अधिकारावर. आणि प्रत्येक परीक्षेच्या पॅटर्ननुसार तलाठीचा थोडक्यात सिलेबस ठेवलेला आहे त्यांनी, लक्षात घ्या. त्यानंतर अधिवास महाराष्ट्राचा असणं गरजेचं आहे फॉर्म भरण्यासाठी. महत्वाचं म्हणजे वयाची अट काय आहे, महत्वाचं. आपल्याला बरेच जणांचं वय निघून चालले, त्यांनी वयाचं अट काय ठेवलेली आहे. कनिष्ठ लेखापालसाठी त्यांनी वयाची अट ठेवलेली आहे. ओपन साठी 38, कास्ट व अनाथांसाठी 43 वर्ष, दिव्यांगासाठी 45 वर्ष मित्रांनो. त्यानंतर जे की माजी सैनिकांसाठी 43+, बघा 38+ जेवढे वर्ष दलात केलेली सेवा, 38 वर्ष प्लस जेवढे वर्ष दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष. आवर्जून फॉर्म भरा. माजी सैनिक जर हा व्हिडिओ बघत असतील, आवर्जून फॉर्म भरा. जबरदस्त पोस्ट आहे, खूप महत्वाची पोस्ट आहे असं म्हणता येईल. आणि खूप सायलेंट पोस्ट आहे. माझा मित्र सुद्धा या पदावर आता सध्या रुजू आहे. मित्रांनो, त्यांनी काय सांगितलंय शैक्षणिक पात्रता इथे पाहून घ्या. संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा पदवी तुल्य असणं आवश्यक आहे. त्यानंतर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि 40 म्हणजे इंग्रजी 40 आणि मराठी 30 ज्या विद्यार्थ्याचं टायपिंग झालेलं आहे त्याच विद्यार्थ्याला हा अर्ज करता येणार आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये थोडंसं बारकाईनं वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते. मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट व वेग मर्यादा, किंवा म्हटले इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वयोमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. म्हणजे तुमच्याकडे मराठीचं 30 किंवा इंग्रजीचं 40 असेल तर, दोन्ही असेल तर, किंवा दोन्हीपैकी एक असेल तर तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे. अशा पद्धतीने अर्जाची तुम्हाला सर्व माहिती इथे मिळून जाते. प्रवेश पत्र, परीक्षेची माहिती या वेबसाईटवर मिळून जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना या अर्ज करायचा आहे, याचे क्वेश्चन पेपर लागत असतील किंवा याचा क्लास लागत असेल, दिलेल्या माझ्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता.
थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याबद्दल अजून सविस्तर माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.